जातात। या बोटिंगच्या माध्यमातून खोल समुद्रामध्ये हा तराफा नेला जातो आणि तिथे बाप्पाचं विसर्जन केलं जातं। बाप्पाची एक छबी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये टिपण्यासाठी आणि आपल्या हृदयात साठवून घेण्यासाठी मुंबईकर आसूसलेला असतो। 10 दिवसांमध्ये लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मुंबईकर दिवस रात्र अहोरात्र रांगेत उभे राहून बाप्पाचं दर्शन घेत असतात। मात्र ज्या मुंबईकरांना किंवा ज्या इतर भाविकांना दर्शन घेता येत नाही थेट लालबागमध्ये जाऊन, ते सगळे भक्त लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि राजाचं दर्शन घेत असतात। आज ही विसर्जन मिरवणूक गेल्या 24 तासांपासून सुरू होती आणि आता 24 तासहून अधिक उलटलेले आहेत। बाप्पाची विसर्जन मिरवणूक आता थेट समुद्रामध्ये पोहोचलेली आहे। थोड्याच वेळात बाप्पाला मनोभाव मंडळाकडून देखील लालबागच्या राजाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली होती आणि त्यानंतर 24 तासांनंतर गिरगाव चौपाटीवर राजाची ही मिरवणूक दाखल झाल्यानंतर बाप्पाची महाआरती करण्यात आली, दागिने उतरवण्यात आले आणि त्यानंतर बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक आता पुढे समुद्रामध्ये मार्गस्थ झालेली आहे। थोड्याच वेळात हा हायड्रॉलिक तराफा पुढे आणखी खोल समुद्रात नेला जाईल बोटिंगच्या सहाय्यानं आणि त्यानंतर खोल समुद्रात बाप्पाचं विसर्जन, मूर्तीचं विसर्जन केलं जाईल आणि पुढच्या वर्षी लवकर या हाच संदेश बाप्पाला दिला जाईल। हीच मागणी, हीच विनवणी बाप्पाला केली जाईल। ढोल ताशाचा गजर डीजेच्या तालावर थिरकत बाप्पाला मनोभावे आणि उत्साहानं निरोप दिला जातोय। सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्त्या बाप्पाला स्वागतासाठी 15 दिवसांपूर्वी कसं संपूर्ण शहरामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं होतं। घराघरात चैतन्य घेऊन आणलेल्या या बाप्पाची आराधना करताना 10 दिवस कसे गेले हेच कळलं नाही आणि शहरात साजरा झालेल्या या आनंदाची आज सांगता होत्या। गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा घोषणा देत शहरातले सगळेच मानाचे गणपती, विविध मंडळ, नागरिक आज बाप्पाला निरोप देतात। विसर्जन मिरवणुकीमध्ये विसर्जन मिरवणूक कालपासून सुरू झाली होती। आज सकाळी लालबागचा राजा जो आहे गिरगाव चौपाटीवरती पोहोचला आणि त्यानंतर आता विसर्जनासाठी लालबागच्या राजाला खोल समुद्रात आहे विशेष तराफा जो आहे तो लालबागच्या राजाच्या मंडळाने तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि विसर्जन जे आहे ते आता केलं जाईल। आपण पाहू शकतो ही विसर्जन मिरवणूक जे आहे ती पार पडल्यानंतर त्याचं विसर्जन जे आहे ते करण्यासाठी लालबागचा राजा केला जातोय। कोळी बांधव जे आहे ते विशेष भूमिका या संपूर्ण विसर्जनामध्ये पार पडत असतात आणि त्यासाठी या सगळ्या कोळी बांधवांच्या बोटी ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांच्या मदतीनं, त्यांच्या सल्ल्यानं हे विसर्जन जे आहे ते पार पाडत असतं। गेली 10 दिवस विधिवत पूजा लालबागच्या राजाची झाली आणि त्यानंतर आज जे आहे ते लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते। कुठं मनामध्ये थोडं दुःख आहे की आपला लाडका बाप्पा जो आहे तो आता विसर्जित होणार आहे अशी भाविकांच्या मनात दुःख आहे, गणेश भक्तांच्या मनात दुःख आहे। परंतु पुढच्या वर्षी लवकर या असाही जयघोष किंवा घोषणा ज्या आहेत या ठिकाणी केल्या जात आहेत आणि संपूर्ण मनोभावे लालबागच्या राजाचं पूजन झाल्यानंतर आता मनोभावे विसर्जन जे आहे ते या ठिकाणी करण्यासाठी लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेलं जात आहे। राजभवनाचा जो टोक आहे या राजभवनाच्या टोकाच्या ठिकाणी खोल समुद्र आहे आणि त्या ठिकाणी लालबागच्या राजाला आता विसर्जनासाठी या तराफ्यावरून नेलं जाते। हा विशेष तराफा आहे। या तराफ्याच्या साह्याने लालबागचा राजाची मूर्ती जी आहे ती खाली हायड्रॉलिक च्या साह्याने खाली जाते आणि खाली गेल्यानंतर लालबागच्या राजाचं जे आहे ते विसर्जन होतं। तुम्ही बरोबर आहे। तर आपण बघतोय गेल्या 10 दिवसांपासून असंख्य गणेश भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी हजेरी लावलेली होती आणि अखेर आजच्या या दिवशी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली आहे। ढोल ताशाचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत राजा आता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला होता। महाआरती देखील करण्यात आली आणि त्यानंतर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या बोटींनी विशेष राजाला सलामी देण्यात आलेली आहे। ही सलामी देण्यात आल्यानंतर लालबागच्या राजाला दरवर्षीप्रमाणे यंदाही ताफ्यावरून खोल समुद्रात आत नेलं जात आहे। विशेष त्यासाठी हा तराफा तयार करण्यात आलेला आहे। या तराफ्याच्या माध्यमातून अरबी समुद्रात खोलवर बाप्पाची मूर्ती नेली जाईल आणि त्यानंतर विसर्जित केली जाईल। असंख्य कार्यकर्ते, सगळेच भाविक, मंडळाचे सदस्य देखील या बोटिंगच्या माध्यमातून राजासोबत खोलवर समुद्रात जात आहेत। बाप्पाचे विसर्जन